नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? तर चला म्हटलं आज तुमच्याशी पोह्यांची साधी सोपी रेसिपी शेअर करूया. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तर चला सर्वात अगोदर आता आपण पोहे बनवायला सुरुवात करूया. तर इथं मी घेतले आहे जवळपास अर्धा किलो पोहे घेतले आहे. तर पोहे घेताना पोहे पहिले मस्त असे चाळणीमध्ये चाळून घ्यायचे आहेत, कारण की त्यामध्ये ती धूळ असते ना, त्यामुळे काय होतं की पोह्यांचा आपला पूर्ण असा लगदा होऊन जातो आणि मग पोहे एकदम असे चिकट होतात. तर आता पहा मी मस्त असे पोहे सर्व चाळणीने चाळून घेतले आहेत आणि जरा निवडून पण घ्यायचे आहेत. पहा या प्रकारे अशी त्यामध्ये धूळ निघते. आता पोहे मस्त असे नळाखाली धुवून घेतले आहे आणि त्याखाली एक प्लेट ठेवली आहे आणि ते निथळत ठेवले आहेत. तर पोह्यांसाठी इथं मी कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, शेंगदाणे, कॉर्न घेतलेला आहे, लिंबू घेतलेला आहे. तर आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची वाटून घेणार आहे. कढीपत्ता हिरवी मिरची वाटून घेतली म्हणजे दाताखाली येत नाही. तर शेंगदाणे मस्त असे भाजून घ्यायचे थोडेसे. वेट लॉससाठी करायचे असेल पोहे तर मग शेंगदाणे तळायचे नाही, भाजून घ्यायचे. तर आता इथं कढईमध्ये तेल टाकलं आहे, त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याचं वाटण पण तसंच टाकायचं आहे तेलामध्ये. मस्त जरा वेळ फ्राय करून घ्यायचं. वेट लॉससाठी जर पोहे बनवायचे असेल तर अशा पद्धतीने बनवले ना तर खूप मस्त लागतात. तर मिरची आता आपली चांगली तेलामध्ये फ्राय झाली आहे. त्यामध्ये आता आपण हिंग टाकून घेऊया. हिंगामुळे पोह्याला छान फोडणी बसते. आणि कांदा टाकून घ्यायचा आहे. पोह्यांमध्ये कांदा टाकताना अजिबात कंजूसी करायची नाही. कांदा जास्त टाकायचा, त्यामुळे काय होतं पोह्यांचा लगदा होत नाही, पोहे एकदम मस्त मोकळे होतात. आता कांद्यावरती आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं कांद्याची चव छान लागते. आणि त्यासोबतच इथं मी मक्याचे दाणे घेतले आहेत, तेही मस्त असे कांद्यामध्ये फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडे गरम पाण्यामध्ये उकळून घेऊ शकता, परंतु असे टाकले तरी मस्त लागतात. थोडेसे कांद्याबरोबर फ्राय करून घेतले तर त्याला चव एकदम मस्त येते. आणि त्यानंतर आपण त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आणि पोह्यांना आलं हे थोडंसं किसून टाकायचं आहे, त्यामुळे पोहे पचायला एकदम हलके जातात. सर्व साहित्य मस्त असं आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. आणि आता आपण त्यावरती थोडीशी हळद टाकून घेणार आहोत. थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखरही टाकू शकता. पहा या पद्धतीने आता आपलं सर्व साहित्य मस्त असं तेलामध्ये फ्राय करून झालेलं आहे एकदम मस्त. आणि आपले कॉर्न पण चांगले शिजले आहेत. आता आपण पोहे आणि शेंगदाणे त्यामध्ये टाकून घेऊया. पोहे पहिले जरा मोकळे करून घ्यायचे, म्हणजे मग टाकायला सोपं जातं. आणि मस्त असं सर्व साहित्य पोहे आपण मिक्स करून घेऊया. पहा या पद्धतीने. आणि 2 मिनटं त्यावरती झाकून ठेवून वाफ काढून घ्यायची, म्हणजे जेणेकरून पोहे अजिबात आपले असे कोरडे होत नाहीत. तर पहा आता आपले पोहे झालेले आहेत. तर एकदम मस्त असे एकदम सुटसुटीत पण नाही आणि एकदम असे चिकट पण नाहीत. पोहे करताना आठवणीने त्यामध्ये आल्याचा रस घाला, म्हणजे पोहे एकदम मस्त होतील. आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही पण असे पोहे नक्की बनवून पहा.